अर्ज पाठेकरता आहे. 2023 ला प्रशासक काळ होता तेव्हा आम्ही अर्ज देऊन हा जो 5% निधी आहे तो लोकांना वाटप केला होता, साहित्य वाटप केले होते. त्यानंतर 2 वर्ष म्हणजे त्याचे 2 वर्ष आधी येऊन पडलेलं होतं तेव्हा त्यांनी वाटप केलं. हा, आणि त्याच्यानंतर यांना 24-25 ला परत पत्र व्यवहार केला तेव्हा यांनी दिले. त्याच्यानंतर बाकीच्या काही लोकांना दिले, काही लोकांना दिले नाही. मग हे लोक वारंवार येत आहे, प्रत्येक मिटिंगला येत आहे, विनंती करताय, तरी लोकनियुक्त सरपंच नाही. आता ते लाईव्ह बोलतील ना, गोपनीय काय करायचं. मी सदस्य आहे, मी सदस्याला जर आज आडे बसले पडतात ते सांगता बॉडी नाही म्हणते, पुरी बॉडी आता यांचे सर्वांचे चेक द्या, पूर्ण दाखवा. बरं, तुम्ही चेअर घेतल्या, सरपंच साहेब चेअर घेतल्या तुम्ही ना यावर्षी, ते चेअर कोणाला दिल्या? व्हील चेअर घेतल्या तुम्ही ना? काय घेतल्या? व्हील चेअर घेतल्या कोणाच्या, ते कोणाला दिल्या? मेरी पंचायत ॲपला ना, आपण दाखवू लाईव्ह. मेरी पंचायत मला तर आता तुम्ही सरपंच तुम्हाला माहित नाही का कोणा घेतले? उपसरपंचाने घेतल्या. तुमचा जो 5% निधी आहे तो तुम्हाला दिला जाईल ग्रामपंचायत अधिकारी आल्यानंतर. दादा ऐकून घ्या. अहो दादा, 2 वर्ष अधिकारी होता ना का? 2 वर्ष अधिकारी होता. आता चेक द्या तुम्ही, हे सर्व चेक द्या. मला सांगा मांजर वाटेल चेक देणं असं काय लगेच उठून चेक दिला जातो? बाबा तुम्ही 350 काढू शकता घरी जाऊन. सरपंच ग्रामसेवक असून तेव्हा 10% भेटल्यावर मग हे 10% द्यायला तयार आहे ना. 10% तुम्ही 15 म्हणता, 15 दिवस आरोप नाही, प्रूफ आहे माझं. तुमच्याकडे प्रूफ आहे ना? तक्रार केली होती वरिष्ठांनी. मी काय आणतो, तक्रार केली होती तर ते चालू आहे ना. ऐकताना आता जो 10% मी 10% ते देतोय ना. हे घ्या 10%. आंदोलन करू नका. ग्रामपंचायत अधिकारी निघाले, ग्रामपंचायत हे घ्या तुम्ही 10%. अहो मी काय आणतो, हे 10% घ्या. 10% आंदोलन करणं हा वेगळा विषय आहे आणि न्याय मागणं हा वेगळा विषय. न्याय मागतोय मी, तुमच्या पायावरून न्याय मागतोय, भीक मागतोय. स्टंटबाजी करू नका. मी काय आणतो, मी स्टंटबाजी करत नाही, तुमच्यासारखी स्टंटबाजी करत नाही, तुमच्यासारखी स्टंटबाजी करत नाही. तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. भाऊ तुमचे शब्द खाते ना, त्याला कोणी मानत नाही. ग्रामसेवकाच्या कपाटाच्या वेळा आता की नाही येतोय आहे ना. तुमचं नाव काय आहे? नाहीये आमचे मुलं बाळा भुकले मरतील का आमचे. सरपंच साहेब आणि एक सदस्य आमचे सचिन पाटील. कुठे गेले सचिन पाटील? आता रात्री आमच्या दबाव लागतं ते. कुठे गेले सचिन पाटील? आता काही तरी ते बोलायला हडी हा, टाकी उतू गेली, हे गेलं उतू गेलं. हा, का बोलता नाही आता? तुमचं नाव काय भाऊ? प्रदीप भास्कर चौधरी. तुम्ही कुठे ग्रामपंचायत आहे का? ग्रामपंचायत कार्यालय फुलगाव, पाणी पुरवठा कर्मचारी. अच्छा. मग आता काही तरी द्याडी सदस्य त्याला माल वाटतो ना. हा, येतात ते आपोआप होईन त्याला. पगार झाला नाही का? पगार झाला नाही का? नाही, 5 महिन्यानंतर वेतन नाही ना. सदस्यांचं नाव बदनाम करतात. सदस्य आम्हाला मागच्या मिटिंगला आम्हाला सदस्य बोलले त्याचा पगार करा, त्यानं पगार केला नाही. सरपंच उठून पळून गेले. आम्ही आता काय तरी पगार झाला तर ठीक. माझं नाव महेंद्र पाटील, प्रभाग क्रमांक 1 ग्रामपंचायत सदस्य फुलगाव. आज 7/7/2026 रोजी मासिक सभा होती. मासिक सभेमध्ये सदर आंदोलन करण्याचं कारण एकच की कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी असतील, साफसफाई कर्मचारी असतील, त्यांचे 5 महिन्यापासून वेतन झालेले नाही. तसेच आमचे अपंग बांधव आहे, अपंग बांधवांचे 2024 पासून तर 2026 पर्यंत मेरी पंचायत पोर्टलवर 46,000 रुपये काढलेली दिसत आहे. मात्र या अपंग लोकांना ते पैसे भेटलेले नाही. आपल्या कर्मचाऱ्याच्या नावावर ॲडव्हान्स म्हणून 64,000, कधी 28,000, कधी 1,12,000 रुपये काढलेले आहे मेरी पंचायत पोर्टलवर. पण अद्याप या कर्मचाऱ्यांना पैसे आज या लोकांना वेतन भेटायला पाहिजे. आज या दिव्यांग बांधवांना 5% निधी भेटायला पाहिजे. तसा ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये ठराव व्हायला पाहिजे की दर महिन्याला, एप्रिल महिन्याला या दिव्यांग बांधवांना पैसे भेटायला पाहिजे. दर महिन्याला माझे कर्मचारी जे आहे या कर्मचाऱ्याला दर महिन्याला न बोलता वेतन मिळालं पाहिजे. यांचे इन्शुरन्स पाहिजे. आज आमचा एक कर्मचारी आहे संतोष जगदने म्हणून, तो वारला कारण त्याचा कर्मचाऱ्याचं इन्शुरन्स नसल्या कारणाने आज त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
वेतन नाही मिळालं. आज त्याचं वेतन भेटलं नाही म्हणून तो बाहेर कामाला गेला. हा, पण मग त्याचा त्याच्यामुळे तो त्याचा जीव बरोबर, पण त्याचा इन्शुरन्स नसल्या कारणाने त्याला त्याचा लाभ भेटला नाही, त्याच्यामुळे आज त्याचं कुटुंब उघड्यावर पडलाय. म्हणून या कर्मचाऱ्याचा इन्शुरन्स काढायला पाहिजे, कारण यांना रात्री बेरात्री टाकीवर चढावं लागतं. ते टाकी जीर्ण झालेली आहे, ती टाकी कधी पडू शकते काय सरपंच पण साहेबांनी व्हिडिओ केला ना. आज सचिन पाटील हे होते त्या टायमाने. आता कुठे गेले सचिन पाटील? येता का नाही ते व्हिडिओ मध्ये? हा, त्याने व्हिडिओ केला ना. पण काय त्यांनी त्या गाडी त्याचं कामाने यायला आता मला ते फोन करतात मला घडी बंद करा, कुलूप लावा. पत्रकार माध्यमातून माझी मागणी आहे की आजची आज या माझ्या अपंग बांधवांना, माझ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला वेतन मिळायला पाहिजे. माझ्या दिव्यांग बांधवांना 5% निधी जो काही या नियमाप्रमाणे तो आजच्या आज मिळाला पाहिजे. नियमाप्रमाणे त्यांना घरपट्टीमध्ये सवलत आहे ते मिळायला पाहिजे. नियमाप्रमाणे जे काही असेल ते आजच्या आज मासिक सभेमध्ये ठराव घेऊन त्याची परत यांना मिळायला पाहिजे आणि चेक मिळाला पाहिजे.